हॅलो नमस्कार, मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी मस्त असं तुमच्यासाठी खास हिवाळ्यातलं विंटर रुटीन माझं कसं असतं ते तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि विंटर म्हटलं की सुरुवातच बघू शकता, तेल थिजलेलं आहेत आणि जेव्हा हे आपलं कोकोनट ऑइल थिजायला सुरुवात होते ना, तेव्हा मस्त अशी भरपूर थंडी पडायला देखील सुरुवात होते। तर सुरुवात झालेली आहे ती हेअरपासून, कारण की संडे होता आणि संडेला केस धुवायचे होते ना, मग रात्रभर तेल न लावता सकाळी अर्धा तास आधी ना तेल कोमट करून मी हेअरला नाही तर जे आपलं स्काल्प आहे, जी स्किन आहे तिला अशा पद्धतीने लावलेलं आहे। आणि छान मसाज करून घ्यायची 10 मिनिटासाठी। छान मसाज झाली की बाकीची काही कामं असेल ना ती करून घ्यायची, म्हणजे अर्धा तास बरोबर आपलं तेल छान असं जिरतं। आणि ना हे कोकोनट ऑइल असेल किंवा तुम्ही कोणतंही ऑइल लावत असाल तर ते तुम्ही लावू शकतात, पण कोकोनट ऑइल जर लावत असाल तर गरम करूनच लावा, कारण की खूप जास्त थंड असतं ते। आणि डायरेक्ट लावलं तर खूप जास्त गारवा लागतो आपल्या डोक्याला, त्यामुळे ते गरम करून कोमट करून आणि मी असं कापसाच्या साहाय्याने लावलंय, म्हणजे ते आपले भांगोभांग बरोबर लागतं। सो अशा पद्धतीने छान तेल लावून झालं, त्याचसोबत आधी जो सांगितला तसं आपण हेअर मास्क, जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, हेअर ड्राय असेल तर त्यासाठी आपण दही, विटॅमिन ई ची कॅप्सूल, त्याचबरोबर कोकोनट ऑइल आणि थोडंसं हनी घालायचं, त्याचा हेअर मास्क लावायचा। आता मी जे तुम्हाला फक्त सांगितलंय मी करत नाहीये, कारण की सकाळचा व्हिडिओ आहे आणि सकाळी खूप जास्त गारवा असतो आणि हेअर मास्क लावायचं असेल तर मग मी दुपारी वगैरे लावते, जेणेकरून थोडंसं ऊन असतं आणि मग डोक्याला जास्त गारवा पण लागत नाही। तर अशा पद्धतीने आपण तो हेअर मास्क पण ड्राय हेअरसाठी अप्लाय करू शकतो। आणि त्याच्यानंतर तो अर्धा तासासाठी ठेवायचा आणि हेअर वॉश करून घ्यायचं। तर हिवाळ्यामध्ये 3 ते 4 महिने हिवाळा असतो आणि कधी हेअर वॉश करणं, आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावणं किंवा हे फेस मास्क वगैरे अशा गोष्टी मी करत असते नेहमी। तर म्हटलं त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूया, जेणेकरून तुमच्यापर्यंत तो छान पोहोचेल। तर मी इकडे हेअर ऑइल सगळं लावून झालेलं आहे, थोडंसं हेअर मसाज दिलं आणि त्यानंतर केस बांधून ठेवले। आणि अशा पद्धतीने छान असं आपल्याला आता केस आपले छान होणार आहे। तर सकाळी सकाळी दूध आलेलं होतं आणि त्यातलं मी थोडंसं कच्चं दूध काढून घेतलं, तर क्लिन्झिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर खूप जास्त चांगला होतो। आपण जे बाहेरचे क्लिन्झर वापरतो त्यापेक्षा हे खूप बेस्ट आहे, जे की सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतं। आणि त्यामुळे मी या ठिकाणी जे कच्चं दूध होतं ना, तर तुम्ही या ठिकाणी कॉटन कापूस घेऊ शकतात, त्याने देखील लावू शकतात। तर मी हाताने या ठिकाणी सगळं कच्चं दूध होतं ना ते अप्लाय केलेलं आहे, जसं की तुम्ही बघू शकतात फेशियलमध्ये जसं आपण क्लिन्झिंग करतो त्याच पद्धतीने। तर साधारण 5 मिनिटासाठी थोडं थोडं दूध घेऊन छान असा मसाज द्यायचा आहे, चेहरा क्लीनअप करायचा आहे, फेशियलमध्ये जसं करतो स्टेप असतात तशा पद्धतीने किंवा आपल्याला जमल तसं। आणि रोजच्या रोज केलं तर उत्तमच, नसेल वेळ मिळेल तर आठवड्यातून एकदा नक्की करत जा, खूप छान वाटतं, चेहरा क्लीनअप होतो। आणि आठवड्यातून एकदा छान अशी गरम पाण्याची वाफ पण घ्यायची, जेणेकरून जे आपले पोर्स असतात ते छान असे मोकळे होतात आणि स्किन पण छान आपली ग्लो करायला लागते। क्लीनअप केलं ना तरीसुद्धा आपली स्किन छान ग्लो होते। आता मी छान अशी अंघोळ झालेली आहे आणि हिवाळ्यामध्ये ना आपल्या स्किनला खूप इचिंग होते, खाज येते, स्किन ड्राय पडते आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे थंडी असते, त्यामुळे आपण खूप कडक पाण्याने अंघोळ करतो। ते अजिबात करायची नाही, नॉर्मल कोमट किंवा थोडंसं जास्तसं गरम पाणी घेऊ शकतात, पण खूप कडक पाण्याने अंघोळ केली की आपली स्किन खूप जास्त ड्राय पडते। तेवढ्यापुरतं आपल्याला खूप छान वाटतं, खूप गरमी वाटते, पण त्यानंतर खूप ड्राय होते आणि इचिंग होते। तर अंघोळ झाल्या सगळ्यात पहिले आपलं जे मॉइश्चरायझर असतं कुठलंही तुम्ही लावू शकतात। तर मी या ठिकाणी पॉन्ड्सचं लावते। तर याआधी ना नेहमी म्हणजे माझ्या स्किनवरती थंडीमध्ये खूप जास्त म्हणजे ड्राय स्किन होती, तर मागच्या दिवाळीपासून मी पॉन्ड्सचं हे लाईट जेल मॉइश्चरायझर यूज करते। तर माझा फेस खूप छान झाला आहे, खूप मॉइश्चरायझर, खूप स्मूथ आहे, नाहीतर खूप जास्त ड्राय व्हायचा। आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्समुळे मी सांगते की मला हे पॉन्ड्सचं लाईट जेल जे मॉइश्चरायझर आहे खूप जास्त छानपैकी सूट झाले आणि कुठेही मिळेल, अवेलेबल असतं आणि खूप कमी खर्चात आहे। सो मस्त असं आहे, तर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ते मॉइश्चरायझर यूज करू शकतात।
आणि बेसिक आपलं नॉर्मल असतं ते टिकली वगैरे लावणं प्रत्येक लग्न झालेल्या बाईचं, जसं की मी लावलेली आहेत. आणि त्यानंतर मग ओठांसाठी मी या ठिकाणी बोरोलिन यूज करते. तर तुम्ही कुठलाही लिप बाम व्हॅसलिनचं असो, हिमालयाचं असं यूज करू शकतात. पण मला जी सवय आहे ती बोरोलिनची. आणि त्याचबरोबर माझ्या ओठांना जो जर झाला आहे तो हिवाळ्यात बऱ्याच जणांना होतो. कोणी शीन बोलतं, कोणी जर बोलतं. डिहायड्रेशनमुळेच जास्तीत जास्त या गोष्टी होत असतात. कारण की हिवाळा आला की आपण पाणी खूप कमी पितो, त्यामुळे हे डिहायड्रेशनमुळे ह्या अशा गोष्टी होत असतात. आता माझे हेअर वॉश केलेले होते. मी कधीही हेअर ड्रायरने हेअर सुकवत नाही. आपण आपोआप सुकले पाहिजे अशा पद्धतीने. आणि हेअर सुकवताना ते कधीही झटकत देखील नाही, जेणेकरून खूप जास्त हेअर फॉल होतो. तर 2-3 थेंब या ठिकाणी मी सिरम घेतलेला आहे, हेअर सिरम. आणि केसांचे 2 भाग करून एका बाजूला लावलं, पुन्हा दुसऱ्या बाजूला. आणि त्यानंतर आपोआप हेअर आपले सुकले की त्यानंतर मग कोंब करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या हेअरची पण काळजी घ्यायला हवी. मेहंदी कशी लावायची यावर पण मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. तर माझे केस थोडेसे छोटे आहे, कारण की मी ते कट केलेले होते, कारण की हेअर फॉलच होत होता. तर अशा पद्धतीने आता छान असे हेअर थोडेसे मी क्लिप लावून घेते, जेणेकरून मला काम करायला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. पूर्ण जर केस मोकळे सोडले तर काम माझ्याच्याने अजिबातच होत नाही. त्यामुळे मी केस थोडेसे तरी हे करते. तर बघू शकतात आपण आपली काळजी घ्यावी लागते. आणि आता आयब्रोज करायची पण वेळ आलेली आहे, तीही मी दुपारी जाऊन नक्कीच करून घेईल. तर तुम्ही तुमची काळजी कशी घेतात कमेंट करून नक्की सांगा. आता सगळं झालेलं आहे, तर आता हे आहे बॉडी लोशन, जे की मी हिमालयाचं वापरते. आणि माझ्या मुलांसाठी देखील मी हिमालयाचंच बॉडी लोशन वापरते. तर सकाळी सकाळी ना अंघोळ झाली की सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर बॉडी लोशन आपल्या बॉडीला स्किनला अप्लाय करायचं, जेणेकरून दिवसभर आपली बॉडी हायड्रेट राहिली पाहिजे. कोरडी पडताच कामा नये. कोरडी पडली की मग इचिंग होते. सो अशा पद्धतीने माझं हे स्किन केअर हिवाळ्यातलं रुटीन असतं नॉर्मल. आणि बऱ्याचदा तर स्वेटर घातलेलं असतं, कारण की थंडी भयानक असते, त्यामुळे स्किनला माझ्या जास्त भेगा वगैरे अजिबात पडत नाही. तर तुम्ही देखील अप्लाय करू शकतात. कुठलंही बॉडी लोशन तुम्ही लावू शकतात. आणि त्याचबरोबर बॉडी स्क्रबर म्हणजे चेहऱ्यासाठी फेस मास्क असो किंवा बॉडीसाठी, तर ते आमच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचं पीठ बनवतात. त्याच्यावरती पण लवकरच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. ते अप्लाय केलं की आपलं जे हिवाळ्यामध्ये जे टॅन असते, जी धूळ वगैरे ती निघून जाते आणि चेहरा किंवा बॉडी पण ग्लो करायला लागते. सो त्याच्यावरती एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच लवकर घेऊन येईल. आणि दिवसभरासाठी ना आम्ही ही केटल आहे जी इलेक्ट्रॉनिक, तिच्यामध्ये पाणी गरम करून ठेवतो. आणि दिवसभर नॉर्मल आपण सकाळी गरम पाणी तर पितोच, पण नॉर्मल हिवाळ्यामध्ये दिवसभरासाठी मी असो, मुलं, मिस्टर, आम्ही सगळे देखील हे गरम पाणी करतो आणि तेच पितो. त्यामुळे मला दिवसभर बऱ्याचदा करावं लागतं. आणि गरम पाणी करतो त्यामुळे तरी पाणी पिलं जातं, नाहीतर अजिबात पाणी पिलं जात नाही. आणि पाणी पिताना महत्त्वाची गोष्ट, उभ्याने कधीच पाणी प्यायचं नाही. त्यामुळे आपले गुडघेदुखीचा त्रास आपल्याला भविष्यात होत असतो. त्यामुळे जसं की तुम्ही किचन टूरचा व्हिडिओ बघितला असेल, तर किचनमध्ये मी एक खुर्ची ठेवलेली आहे, की नेहमी तिथे बसूनच मी पाणी पित असते. आणि बसून पाणी पिल्याचा, आरामात पाणी पिण्याचे खूप फायदे आहे. आणि आपली बॉडी, आपलं डिहायड्रेशन कमी होण्यासाठी ना सतत हिवाळा असो उन्हाळ्यात तर आपण पाणी पितोच, पण हिवाळ्यात देखील आपण स्किनला कितीही वरतून वेगवेगळे प्रोडक्ट अप्लाय केले, परंतु आपली बॉडी आतून हायड्रेट असण्यासाठी ना आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. सो आता आपले लिप्स, सगळ्यात पहिले ना आपले लिप्स जे आहे, ओठ आहे, ते खूप जास्त कोरडे पडतात हिवाळ्यात, कुणाचे काळे पडतात. तर आणि सतत काही लोकांना सवय असते ओठ आपल्या जिभेने ओठ ओले करतात ते. आणि ओठ ओले की जिभेने केले की त्यावरती अशी बारीक पापडी येते. आणि ते सगळं घालवण्यासाठी ना छान असा मी लिप्ससाठी एक मास्क आहे, तर हनी घेतलेलं आहे, मध घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये जाड अशी साखर, म्हणजे जाडसर थोडीशी रवाळ टेक्स्चर असलेली साखर मिक्स करायची मधामध्ये. आणि तिने 1 ते 2 मिनटं छान असा मसाज करायचा, की जोपर्यंत जो आपला डेड स्किन आहे ओठावरती आलेली ती निघून जात नाही. तर बघू शकतात या ठिकाणी मी तेच केलेलं आहे.
आणि जर तुमच्याकडे ती जाडसर साखर नसेल तर थोडीशी पाहिजे असेल तर तुम्ही त्याऐवजी कॉफी पावडर वापरू शकतात, कारण की तिचं टेक्स्चर पण रवाळ असतं. तर थोडंसं हनी आणि थोडंसं कॉफी पावडर घेतलं, त्यानेही सेम असंच मसाज करायचं आहे ओठांना, की जेणेकरून छान असं त्या ओठाची डेड स्किन निघून जाते, काळवटपणा निघून जातो आणि छान असे आपले ओठ आहे ना ते ग्लो करायला लागतात. तर छान असं 2 ते 3 मिनिटं तुम्ही मसाज तुम्हाला हवं तसं आठवड्यातून जमेल तसं करत जा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे तर आपण डेड स्किन खराब झाल्यानंतर करतो, पण नॉर्मली तुम्ही जर दुधाची साय सकाळ संध्याकाळ झोपताना लावली किंवा उठल्यावर लावली दिवसभरात किंवा साजूक तूप लावलं तरी देखील आपले ओठ खूप छान नरम सॉफ्ट होतात. तर आता मी छान ओठ क्लीन केले, तुम्ही बघू शकता सगळी डेड स्किन निघून गेलेली आहे आणि काळवटपणा पण निघून गेलेला आहे. आणि त्यावरती मी तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही लिप बाम लावू शकतात, साय लावू शकतात. तर मला बोरोलिनची सवय आहे, त्यामुळे मी या ठिकाणी बोरोलिन अप्लाय करते आणि हे खूप वर्षापासून अप्लाय करत असल्यामुळे मी जास्तीत जास्त तरी प्रोडक्ट्समध्ये चेंज करत नाही आणि चेहऱ्यावरही कुठल्या क्रीम्स वगैरे मी अप्लाय कधीच करत नाही. नॉर्मल माझी जशी स्किन आहे ती, आणि जास्तीत जास्त मी होम रेमेडीज म्हणजे DIY करूनच त्या गोष्टी अप्लाय करत असते, ना की कोणत्याही ज्या बाहेर मिळतात त्या गोष्टी मी जास्तीत जास्त अजिबातच अप्लाय करत नाही. तर असं मी माझं केलेलं आहे सगळं. हिवाळ्याची स्किन केअर तुमच्यासोबत शेअर केली. आता रात्री झोपण्याआधी ना मस्त असं झोपण्याआधी म्हणा किंवा आमच्या घरात पण तितकी थंडी असते, त्यामुळे मी स्वेटर घालायला अजिबात लाजत नाही. बरेच बायकांना स्वेटर घालायला खूप लाज वाटते, परंतु मला थंडीपेक्षा लाजेपेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे. तर आता झोपायची तयारी झाली, सगळं आवरलेलं आहे. छान असं बॉडी लोशन घ्यायचं, हातापायांना मस्त लावून घ्यायचं आणि जर तुमच्या टाचांच्या भेगा तुम्हाला जास्त वाढणारे, हिवाळ्यात जास्त त्रास होत असेल तर छान असं बॉडी लोशन लावायचं आणि सॉक्स घालून घ्यायचे आणि मस्त झोप काढायची. त्याचबरोबर ना कोकोनट ऑइल आहे ते थोडंसं कोमट करायचं आणि पूर्ण बॉडीला, हातापायाला वगैरे, चेहऱ्याला, अगदी चेहऱ्याला सुद्धा कोकोनट ऑइल लावून रात्री जर तुम्ही झोपले ना तर तुमची स्किन सकाळी खूप जास्त सॉफ्ट होते. बॉडी लोशनच हवं असं काहीही नाही, तर कोकोनट ऑइल देखील तुम्ही अप्लाय करू शकता किंवा कलोंजी ऑइल देखील मिळतं, ते मेडिकलमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल. ते देखील तुम्हाला अप्लाय करू शकतात बॉडीला. तर मी माझं रुटीन शेअर केलं आणि त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर मधुराणीज ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन